मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करतील। बजेट ऐकायचं आहे ना? सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो। शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या हुतात्म्याचे हे 350वे वर्ष आहे, त्यांनाही मी अभिवादन करतो। हे वर्ष अनेक दृष्टीनं विशेष आहे। स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे। देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। अशा या विशेष वर्षात आज अंमल की एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा 11वा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते, हे मी माझं भाग्य समजतो। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला आहे। राज्यातील तमाम जनतेचे मी त्यासाठी आभार मानतो। मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारच्याकडून निश्चितपणे होईल याची ग्वाही मी देतो। 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरामध्ये मोठी सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे। केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राज्याच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार आहे। राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, रेल्वे आणि कल्याणकारी योजनांच्यासाठी केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतुदीकरता मी राज्याच्या जनतेच्या वतीनं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो। यापुढील कालावधीतही असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो। लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी 12 प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो। सन 2047 पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे। हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात मला तिळमात्र शंका नाही। या सरकारच्या स्थापनेच्या वेळीस महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे। विकसित भारत, विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणं आवश्यक आहे। हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे। उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्रे, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही। सुविकसित पायाभूत सुविधा, मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे। उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे। अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खासगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या 4 प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे। शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनामुळे मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे। खासगी गुंतवणुकीचे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे।
रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृद्धी होत आहे। या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रय शक्ती वाढली आहे। त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झालेला आहे। परिणामी गुंतवणूक, रोजगार निर्मिती, वाढीव उत्पन्न, मागणी, गुंतवणूक असे विकास चक्र फिरते आहे। औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे। जानेवारी 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण 56 कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले। त्याद्वारे येत्या काळात 15,72,654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे। महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसाचा 7 कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला। या कृती आराखड्यात संकेतस्थळाचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोयी सुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे। या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम, पारदर्शक, गतिशील, लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची आम्हाला खात्री आहे। या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थांकडून करून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। त्या धोरणांच्या 5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल। नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच आकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत। निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 जाहीर केले असून राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषी निर्यात क्षेत्रे, निर्यात केंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत। त्यामुळे देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान 15.4% झाले आहे। याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणं, राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत। सन 2023-24 मध्ये 5,56,379 कोटी रुपयांची तर 24-25 मध्ये नोव्हेंबर 2024 पर्यंत 3,58,439 कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत। राज्याचे लॉजिस्टिक धोरण 2024 जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत। प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे सुमारे 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार बोईसर या 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार आहेत। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्या $140 बिलियन वरून सन 2030 पर्यंत $300 बिलियन तर सन 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे। एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे। दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता 21,830 कोटी रुपयांची गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। त्यातून 7,500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे। त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत। समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी
सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे। यासाठी या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे। ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील। बेंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल। राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे। विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल। हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे। उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागांच्याकडून देण्यात येणाऱ्या 141 सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे। आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसांचे। नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। सन 2025-26 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 1,021 कोटी रुपये, कामगार विभागास 171 कोटी रुपये, वस्त्रोद्योग विभागास 774 कोटी रुपये आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागास 807 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। पायाभूत सुविधांच्या मध्ये 1 रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नामध्ये 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते। हे लक्षात घेऊन विमानचालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलमार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण येत्या क्षेत्रात येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे। महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 मध्ये बंदर विकासाकरता स्वामित्व धन, अकृषी कर, वीज शुल्क आणि मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे। विजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे। प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे। बंदराच्या करारांचा कमाल कालावधी देखील आता 90 वर्ष करण्यात आला आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26% आहे। वाढवण बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे। जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे। सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणं अपेक्षित आहे। या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरामध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल। वाढवण बंदराजवळ मुंबईतले 3रे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्थानकही या बंदराजवळ असणार आहे। हे बंदर समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यात मौजे बुर्बे येथे बंदर निर्मितीच्या 4,259 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास खासगी क्षेत्राच्या सहभागाने मंजुरी देण्यात आली आहे। गेटवे ऑफ इंडिया मुंबई
येथून मांडवा एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींच्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीकरता सुसज्ज जेटीचे 229 कोटी 27 लाख रुपये किमतीचे काम सुरू आहे. दिघी जिल्हा रायगड, वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग तसेच कालेर, डोंबिवली, कोलशेत, मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथील जेटींची कामे प्रगतीपथावर आहेत. काशीद जिल्हा रायगड येथे तरंगत्या जेटीचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे. हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांच्या मध्ये 8,400 कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल. केंद्र सरकारने सन 2020-21 पासून भांडवली खर्चाकरता 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेतून राज्याला 2021 ते 23-24 या कालावधीत 13,807 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. सन 2024-25 मध्ये या योजनेत सुमारे 12,000 कोटी रुपयाचे सहाय्य अपेक्षित आहे. पूर्व निर्धारित निकषावर आधारित राज्याच्या दीर्घकालीन व सर्वसमावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या आराखड्यामध्ये पर्यटन केंद्रे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळ, गड किल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालय जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा 1 पूर्ण झाला आहे. टप्पा 2 मधील 3,939 कोटी रुपये किमतीची 468 किलोमीटर रस्ते सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी 350 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा 3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6,589 कोटी रुपये किमतीची 23 कामे हाती घेण्यात आली आहेत. सुधारित हायब्रिड एन्युटी योजनेअंतर्गत 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीट करण्याची कामे सुरू आहेत. या कामांची किंमत 36,964 कोटी रुपये आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीची 5,670 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामे ही पूर्ण झाली आहेत. सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा 2 अंतर्गत 9,610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जनोत्तीची कामे मार्च 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत अतिरिक्त 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3,582 गावं 14,000 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्गांना आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. या प्रकल्पाची एकूण किंमत 30,100 कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात 8,000 कोटी रुपयाची कामे हाती घेण्यात येणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या महामार्गालगत अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी
हा 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल. मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मडखाडी पूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे ते मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार आहेत. बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून त्याचे सुमारे 3,364 कोटी रुपये खर्चाचे काम सन 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. शिवडी वरळी या 1,051 कोटी रुपये किमतीच्या उन्नत जोड रस्त्यांचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे 14 किलोमीटर लांबीचे 18,120 कोटी रुपये खर्चाचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. उत्तम ते विरार या सागरी सेतू व जोड रस्त्याच्या 55 किलोमीटर लांबीचा 87,427 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा हाती घेण्यात येणार आहे. पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7,515 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई, नागपूर, पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईत 41.2 किलोमीटर व पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. येत्या 5 वर्षामध्ये आपल्या राज्यात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. आता दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीच्या 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता पण दिलेली आहे. पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप वारजे माणिकबाग या 2 मार्गिकांच्या 9,897 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठविलेला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उल्वे येथे 1,160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे 85% काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरित्या पार पडली आहेत. तेथून एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत त्यामुळे वृद्धी होईल. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. शिर्डी विमानतळाचा 1,367 कोटी रुपये किमतीचा विकास कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. ती कामे सुरू आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. रत्नागिरी विमानतळासाठी 147 कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीपथावर आहेत. गडचिरोली येथील नवीन विमानतळ सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे ही सुरू केलेली आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6,000 डिझेल बसेसचं रूपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी देखील शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता बंदरे विभागास 484 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास 19,936 कोटी रुपये, परिवहन विभागास 3,610 कोटी रुपये, नगर विकास विभागास 10,629 कोटी रुपये, ग्राम विकास विभागास 11,480 कोटी रुपये, पर्यावरण व वातावरणातील बदल विभागास 245 कोटी रुपये, ऊर्जा विभागास 21,534 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान. शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधी क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं, उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं, उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1,00,000 एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,000 कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांच्या मध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेली आहेत. अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे. सन 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3,71,277 हेक्टर राहणार आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 6 जिल्ह्यांना होणार आहे.
प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत. नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये आहे. दमणगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील 9,766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2,987 हेक्टर क्षेत्राला देखील यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2,300 कोटी रुपये आहे. शासनाचा महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचं ठरवले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पाचं पण सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॉट क्षमतेच्या 1,594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. सन 2025-26 करता 1,460 कोटी रुपयाचा नियतव्यय याकरता प्रस्तावित आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वीज वापराचे संतुलन साधून सुरळीत वीज पुरवठा करणं शक्य होतं. सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे राज्यातील 38 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 2.95 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 90,000 रोजगार निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे. डिसेंबर 2024 अखेर 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेच्या द्वारे देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी 8,200 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीच्या बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल. लहान सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2,100 कोटी म्हणजेच 2100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा सुमारे 2100 कोटी रुपयाचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे. देशी गाईचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल. नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार,
तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे। ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले। त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रातील 16,000 मेगावॉट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी 27 जिल्ह्यांच्या मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून 2,779 विद्युत उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत। जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2,90,129 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। सध्या प्रत्येक दिवशी 1,000 पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येत आहे। बी बियाणं, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागाला 9,710 कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी रुपये, फलोत्पादन विभागाला 708 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागाला 4,247 कोटी रुपये, जलसंपदा व खारभूमी विभागाला 16,456 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागाला 638 कोटी रुपये, रोजगार हमी योजना विभागाला 2,205 कोटी रुपये, सहकार व पणन विभागाला 1,178 कोटी रुपये, अन्न नागरी पुरवठा विभागाला 526 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्या दृष्टीने राज्याचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण हे जाहीर करण्यात येणार आहे। सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत। त्या अंतर्गत आतापर्यंत 44,07,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे। या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 1 अंतर्गत 4,42,748 घरकुलं मंजूर असून त्यापैकी 2,08,304 घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे। घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षासाठी 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी 8,100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे। पंतप्रधान सूर्यघर
योजनेतून आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी 500 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत 1,000 कोटी रुपयांचे पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे. सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी व टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेचे 100% विद्युतीकरण करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे. राज्यातील 52,500 रास्त दुकानांमधील ई-पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन, ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे 1,30,00,000 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून सन 2025-26 मध्ये याकरता 3,939 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत 37,668 कोटी रुपये आहे. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरगुती स्वच्छता गृहांची कामे हाती घेण्यात आली असून 2025-26 मध्ये त्याकरता 1,484 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून 5 किलोमीटर परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्रे कालबद्ध पद्धतीने वितरित करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजने अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे. ठाणे येथे 200 खाटांचे तर रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात 200 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे. स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग व दुर्बल घटकांच्यासाठी निवारा, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच रोजगाराच्यासाठी योजना राबवण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, करायचे काय याचे भान आहे. साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती, उंच त्याची न्यावयाची शान आहे. सुभान अल्लाह म्हणायचं नाही, ते शेरशायरीला म्हणायचं. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृह, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबवण्यात येत आहेत. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे देखील अनेक योजना राबवण्यात येत आहेत. अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीमध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 42% एवढी भरीव वाढ करण्यात आलेली आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रम शाळा, ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आदिवासी घटक कार्यक्रम तरतुदी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% एवढा भरीव वाढ करण्यात आलेली आहे.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्तीमुक्त वसाहत योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. धनगर तसेच गोवारी समाजाकरता आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर एकूण 22 कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन, यहुदी व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव व साध्य विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान 1% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी 18 महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. सन 2025-26 या वर्षाच्या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 25,581 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाला 21,495 कोटी रुपये, इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला 4,368 कोटी रुपये, दिव्यांग कल्याण विभागाला 1,526 कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागाला 812 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. असंघटित कामगार कल्याण आभासी महामंडळाकडून 1,75,00,000 असंघटित कामगार आणि शेतमजुरांच्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचा विचाराधीन आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं. लेख लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. 2025-26 साठी या योजनेच्या करता 50,55,00,000 रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग जरा बजेट होऊ द्या ना. काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला आहे. सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. नवी मुंबईत उल्वे मध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आत्ता प्रगतीपथावर आहे. बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांच्या करता 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारामध्ये पदक प्राप्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या मध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान 1% निधी
राखीव ठेवण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा या 4 राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत देण्यात येणारे अनुदान हे 75 लाखावरून 1 कोटी रुपये करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता गृहनिर्माण विभागाला 1246 कोटी 55 लाख रुपये, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला 3875 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य विभागाला 3827 कोटी रुपये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 3098 कोटी रुपये, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला 2574 कोटी रुपये, महिला व बाल विकास विभागाला 31,907 कोटी रुपये, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 3,496 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहेत। मुंबईतील गुन्हेगारीस प्रतिबंध, जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रभावी सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे। गुन्ह्यातील पुरावा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून त्याचा विश्लेषणाद्वारे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यास मदत व्हावी यासाठी 21 पथदर्शी फिरती न्यायवैद्यक वाहने लोकार्पित करण्यात आली आहेत। सायबर सुरक्षा संदर्भात तज्ञ मनुष्यबळांचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापित करण्यात येणार आहे। घरबांधणी अग्रिमाची मागणी करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्रिम देणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे। राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे। त्यामध्ये दर्यापूर जिल्हा अमरावती, पौड, इंदापूर आणि जुन्नर जिल्हा पुणे, पैठण, गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आर्वी जिल्हा वर्धा, काटोल जिल्हा नागपूर, वणी जिल्हा यवतमाळ, तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि तसेच हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालयाचा ह्याच्यामध्ये समावेश आहे। सन 2025-26 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता गृह पोलीस विभागास 2,237 कोटी रुपये, उत्पादन शुल्क विभागाला 153 कोटी रुपये, विधी व न्याय विभागाला 759 कोटी रुपये व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास 547 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे। मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात राबवण्यात येणार असून त्यात भाग घेणाऱ्या अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतींना तालुका पातळीवर राज्य स्तरापर्यंत पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे। राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मूल्यमापन करून त्यांचे सुसूत्रीकरण तसेच साधन संपत्तीच्या स्रोताचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या शिफारसी विचारात घेऊन योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नियोजन विभागाला 9,060 कोटी रुपये 60 कोटी 45 लाख रुपये, वित्त विभागाला 208 कोटी रुपये, महसूल आणि वन विभागाला 2,981 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे। महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा, प्राचीन लेण्या, गड किल्ले, घनदाट वनसंपदा असा समृद्ध वारसा लाभला आहे। पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरता पर्यटन धोरण 2024 जाहीर करण्यात आले असून येत्या 10 वर्षात पर्यटन क्षेत्राला 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। राज्याचे आरोग्य पर्यटन धोरण देखील अध्यक्ष महोदय आखण्यात येत आहे। मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे। छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे। त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल। येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तिदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे 4 टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे। त्यातील 2 टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित काम गती होण्यासाठी राज्य सरकारकडून
आणखी 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढायात विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो. छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर व समाधी स्थळ मौजे वडू बुद्रुक येथे त्यांचं भव्य स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आणि तो अंमलबजावणी केली. छत्रपती संभाजी महाराज की स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक ऐका जरा येथे हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत. त्यांना आमचे हे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक त्या ठिकाणी होईल. चैत्यभूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी देखील पुरेसा निधी उपलब्ध करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आमचं धोरण आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारकडून 220 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेस स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. साहित्यरत्न आज त्यांची पुण्यतिथी मी त्यांना अभिवादन करतो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी तसेच त्यांचे नावे प्रस्तावित चिरागनगर मुंबई येथील संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संगमवाडी पुणे येथे वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे. सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक येथे रामकालपथ विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येत आहेत. दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे, गड किल्ले व इतर निसर्गरम्य 45 ठिकाणी रोपवेद्वारे जोडण्यात येणार आहेत. राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानाच्या विकासाची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत. प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय, कृत्रिम प्रवाह आणि पाणबुडी पर्यटन हे 75 कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीत आहेत. कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे स्कायवॉकची उभारणी व नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण हे देखील करण्यात येणार आहे. मुनावळे तालुका जावळी येथील सातारा येथील जलपर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांच्यासाठी खुला करण्यात आला आहे. आता हेळवाद जिल्हा सातारा
येथे कोयना जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. अध्यक्ष महोदय, भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन, शब्दोशब्दी अमृत ओतून, अशा माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो. या पुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. सन 2025-26 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक बांधकाम इमारती विभागाला 1,367 कोटी रुपये, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला 3,159 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागाला 2,899 कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागाला 225 कोटी रुपयाचा नियतव्यय हा प्रस्तावित आहे. सन 2024-25च्या अंदाजपत्रकात 4,99,463 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती. महसुली जमेचे सुधारित अंदाज 5,36,463 कोटी रुपये निश्चित करण्यात आले. सन 2024-25च्या एकूण खर्चाचा अर्थसंकल्पीय अंदाज 6,12,293 कोटी रुपये व सुधारित अंदाज 6,72,030 कोटी रुपये असून भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन 2024-25 या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात ही वाढ झालेली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 20,165 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2,000 कोटी रुपयांनी ही तरतूद वाढवलेली आहे. सन 2025-26 मध्ये कार्यक्रम खर्चाकरता रक्कम 2,54,560 कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 22,668 कोटी रुपये तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21,495 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. नियतव्ययचा समावेश आहे. सन 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. सन 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5,60,964 कोटी रुपये व महसुली खर्च 6,06,855 कोटी रुपये अंदाजित आहे. परिणामी 45,891 कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे. राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याच्या राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यात शासन यशस्वी झाले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्याच्या उत्पन्नाच्या 1% कमी राहिलेली आहे. 25-26 ची राजकोषीय तूट 1,36,235 कोटी रुपये. यानंतर अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे त्या ठिकाणी वळतो. अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पाचा तुला गरज आहे पाण्याची. मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,43,040 कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज 3,67,400
67 कोटी रुपये एवढा प्रस्तावित करण्यात येत आहे. 25-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,87,674 कोटी रुपये एवढे प्रस्तावित आहे. वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठी मी अभय योजना जाहीर करत आहे. सदर अभय योजनेचे नाव महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अधिनियम 2025 असे असेल. या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत असेल. सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर 4 चाकी सीएनजी व एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते. या कराच्या दरामध्ये 1% वाढ प्रस्तावित करीत आहे. सदर वाढीमुळे राज्याला 25-26 मध्ये 150 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. राज्यात 30 लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर 6% दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही 20 लाखाची होती, ती आता 30 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 170 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल असे अपेक्षित आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सकॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एक रकमी वाहनाच्या किमतीच्या 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचं प्रस्तावित आहे. प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 180 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. राज्यात 7,500 किलो वजनाच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर, ज्याला आपण एलजीव्ही म्हणतो, अनिवार्य एक रकमी वाहनांच्या किमतीत 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित करीत आहे. प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे 25-26 मध्ये राज्याला सुमारे 625 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांना ₹100 ऐवजी ₹500 इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1) नुसार एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क ₹100 ऐवजी 1000 इतके करण्याचे, तसेच निष्पादित दस्त निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्काचा भरणा करणे व प्रमाणपत्र देणे हे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 10(3) व 4 मध्ये ई मुद्रांक प्रमाणपत्राची नवी तरतूद लागू करण्याचे प्रस्तावित आहे. वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे. विकास संकल्प, विकासाचा ध्यास, मनी धरू आस विकासाची, विकास चक्राला देऊन या गती, साधूया प्रगती वेगातची, मिळून या सारे राज्य विकसित, राष्ट्र विकसित करू चला, राष्ट्र विकसित करू चला, राज्य विकसित करू चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.